मुंबईत सकाळपासून पावसाच्या सरी, उपनगरांमध्येही पावसाची जोरदार हजेरी। डी शिवकुमार गौडा यांच्यापासून जीवाला धोका असल्यानं त्यांना हॉटेलमध्ये येऊ दिलं जाऊ नये, मुंबईत उतरलेल्या कर्नाटकच्या आमदारांची मागणी। काँग्रेस नेत्यांना अध्यक्ष निवडता येत नसेल तर कार्यालयाला टाळे लावा, अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका। मुंबईत गिरणी कामगारांसाठी 5090 घरं, म्हाडाच्या 14000 घरांपैकी गिरणी कामगारांसाठी घरं राखीव। तिवरे धरणाला भेट दिल्यानंतर शरद पवारांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, मृतांच्या मुलांची राहण्याची आणि शिक्षणाची सोय करण्याची केली मागणी। मिलिंद देवरांचा राजीनामा स्वीकारू नये, मुंबई काँग्रेस नेते पदाधिकाऱ्यांचं काँग्रेस हायकमांडला पत्र। आता प्रत्येकाला पॅन कार्ड मिळणार, 10 मिनिटात प्राप्तिकर विभागाचं नव्या योजनेवर काम सुरू। रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं शशांकराव यांना आश्वासन, इतरही मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच आज अमेठीच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ, महागाई भत्ता 9% वरून 12%वर। विठुरायाच्या दरबारात पोलीस आणि सर्वसामान्यांमध्ये कसा भेदभाव केला जातो याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, या व्हिडिओवर सर्व स्तरातून प्रचंड टीका। आज वारीतील शेवटचं रिंगण माऊलींच्या पालखीचं पार पडणार, दोन्ही पालख्या आज वाखरी मुक्कामी। बालाकोट हवाई हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा, घुसखोरीत 43% घट, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची लोकसभेत माहिती। अमेरिकेतील 3 कार्डवरील मर्यादा उठवण्याच्या विधेयकावर मतदान, लोकप्रतिनिधींकडून कौल मिळाल्यास प्रत्येक देशातील 7% मर्यादा येणार संपुष्टात। वर्ल्ड कप सेमीफायनलमधील काल अर्धवट राहिलेला भारत न्यूझीलंड सामना आज खेळवला जाणार, मँचेस्टरमध्ये काल पाऊस पडल्यानं सामना आज खेळवण्याचा निर्णय। मैदानावर पाऊल ठेवताच धोनीचा विक्रम, सचिनच्या पंक्तीत मिळवलं स्थान, आंतरराष्ट्रीय 350 सामने खेळणाऱ्या दिग्गजांच्या यादीत धोनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध साखळीतील पराभवाचा बदला घेण्याची आमच्यात धमक, इंग्लंडचा फलंदाज रूटने व्यक्त केला विश्वास, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये उद्या रंगणार उपांत्य फेरीची लढत। स्पेनमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार, पुरामुळे अनेक गाड्या गेल्या वाहून। जगभरात बॉटल कॅप चॅलेंजची चर्चा, अभिनेता सोनू सूदने अनोख्या अंदाजात पूर्ण केलं बॉटल कॅप चॅलेंज, ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ।